कॅप घालून झोपली ती झोपली फायनली. आता मला असं खूप वेळाने कुठला परफ्यूम राफ्स क्लब झालं सेटल म्हणजे एकच मिनिट आहे. मग कॅप घालतो मी आणि घाम पण येतो मला. ओके डन. नोट्स काढलेत, नोट्स रेडी आहेत. करायचं का सुरू? ठीक आहे, करू शकतो. हां ओके. सो हाय नमस्कार, मी हर्षदा. हाय मी गौरव. आणि तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की आम्ही कोण होतो? आम्ही नवरा बायको. जे फर्स्ट टाईम व्ह्यूअर्स आहेत आपल्या चॅनलचे, आम्ही नवरा बायको आहोत आणि हे चॅनलचा कॉन्टेंट मी बघते आणि हा कॅमेराच्या मागे असतो, एडिटिंग बघतो, पोस्ट प्रोडक्शन बघतो. तर हा आज कॅमेराच्या पुढे काय करतो आहे असं जर तुम्हाला प्रश्न पडला असेल त्याची सगळी उत्तरं या व्हिडिओत मिळणार आहेत. कारण या व्हिडिओमध्ये थोडंसं आम्ही आमच्या पर्सनल आयुष्याविषयी आज तुम्हाला कदाचित पहिल्यांदाच एवढं खुलेपणाने सांगणार आहोत. कारण मागच्या काही महिन्यांमध्ये, मागच्या एक 10-11 महिन्यांमध्ये आम्ही दोघंही एक खूप मोठ्या, मी फिजिकली आणि इमोशनली आणि हा माझ्याबरोबर इमोशनली मेंटली सगळ्याच खूप मोठ्या चेंजमधनं गेलो आहे. कारण एक गुड न्यूज आहे की आम्हाला मुलगी झाली आहे. आणि सगळ्यात पहिल्यांदा एकतर मी हे म्हणायचंच राहिलं की आजच्या महिला दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. महिला दिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि आमच्या या यूट्यूब टीममध्ये, आमच्या दोघांचीच टीम आहे आत्तापर्यंत, आणि या यूट्यूब टीममध्ये एक महिला ॲड झाली आहे. म्हणजे आमचे छोटंसं बाळ जिचं नाव आहे सयुरी. आणि सयुरीचा संस्कृतमधला अर्थ होतो फूल, फ्लॉवर. आणि जे आपण बाकी इतर प्लॅटफॉर्मवर कनेक्टेड आहोत म्हणजे इन्स्टा, तिथे तुम्हाला माहिती असेल की माझी जस्ट डिलिव्हरी झाली आहे अगदी काही दिवसांपूर्वी. आणि हा व्हिडिओ शूट करताना लिटरली मी जस्ट सयुरीला झोपून इथे आली आहे. त्यामुळे आमच्या चेहऱ्यावरचे जर काही असे एक्सप्रेशन्स तुम्हाला थोडेसे वेगळे दिसले तर तुम्ही समजून घ्याल. सो बेसिकली हा व्हिडिओ का करते तर महिला दिनाच्या निमित्तानं असं वाटत होतं की काय करावं आपण. आणि त्यावेळेस मला असं वाटलं की जी माझी जर्नी झाली आहे मागच्या 9 महिन्यातली, ती मला कुठेतरी तुमच्याबरोबर शेअर करायची होती. आणि हे शेअर करताना ज्या मुली किंवा जे पेरेंट्स हे प्रेग्नंट राहण्याचा विचार करतायत किंवा आहेत त्या फेजमध्ये किंवा जस्ट झाले आहे बेबी, त्यांच्यासाठी मे बी आमचे काही अनुभव हे थोडेसे मोटिवेटिंग ठरतील का, किंवा काही आपण कॉमन फॅक्टर्स आपले काही ठरतील का, किंवा काही तुम्हाला मदत होऊ शकेल का, याच्यासाठी आम्ही हा व्हिडिओ करतो. त्याच्यामुळे या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला कुठला मेडिकल ॲडवाईस देणार आहे किंवा डाएट ॲडवाईस, काही ॲडवाईसच देणार नाही आहे. कारण आपण स्वतः खूप ट्रायल अँड एररनी शिकत पुढे गेलो आहे. आणि आय थिंक तशीच असावी प्रेग्नन्सी. तुम्हाला जे बरोबर वाटतंय, जे तुम्हाला पटतंय, जे तुमचे एक्सपिरियन्स तुम्ही थ्रू आउट प्रेग्नन्सी जे घेत आहेत त्याच्याप्रमाणेच आय थिंक कंटिन्यू करणं बरोबर आहे, रादर दॅन प्रत्येकाचं ऐकणं की हा काय म्हणतो तसं करूयात, तो काय म्हणतो तसं करूयात. सो स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की माझं प्री प्रेग्नन्सी, ड्युरिंग प्रेग्नन्सी आणि आत्ता आफ्टर प्रेग्नन्सी आमची ही फेज काय होती. आणि आय थिंक मेन टॉपिक अजून एक असा होता की ऑस्ट्रेलियातली प्रेग्नन्सी, की इथलं गव्हर्नमेंट हॉस्पिटल आणि मध्ये माझी प्रेग्नन्सी झाली. सो त्याचं काही फायनान्शियल ॲस्पेक्ट आहेत का नाही आहेत, आणि इथल्या सर्व्हिसेस कशा प्रोव्हाइड केल्या जातात, तर ते सांगण्याचं. आणि कंपॅरिझन करायचं नाही, अनुभव फक्त शेअर करायचा. लेट स्टार्ट. मी तुम्हाला माझ्या प्री प्रेग्नन्सीचा माझा माइंडसेट थोडासा पहिल्यांदा सांगते. खूप जणांनी आम्हाला सांगितलं की आमचं लग्न झालं 2015 आणि मग लग्न झाल्यानंतर 8 वर्ष झाली, तुम्हाला काय मग काही आहे का न्यूज वगैरे. म्हणजे काही जणांनी तर लग्न झाल्यानंतर 2 वर्षांनी एका फोटोमध्ये माझं थोडंसं पोट दिसत होतं, तर लोकांनी विचारलं की काय काही गुड न्यूज आहे का वगैरे. कोण आहे हे लोक, कहां से आते हैं. सो सांगायचा मुद्दा असा की प्रेग्नन्सी जर्नी तर मी शेअर करणारच आहे, पण बेसिक आपल्या आत्ताच्या वयातनं, म्हणजे आत्ताच्या या वातावरणात आपल्या वयाचे जे इतर कपल्स आहेत, आपण कितीतरी आपल्या फ्रेंड्सशी बोलतो की आहे का विचार बाळाचा. मग अनेक आमचे असे फ्रेंड्स आहेत की ज्यांनी डिसिजन घेतलाय की आम्हाला बेबी नको आहे, किंवा डिसिजन घेतलाय की आता आम्हाला थोडं लेट बेबी हवं आहे. यातले सगळे बायोलॉजिकल फॅक्टर्स हे पूर्णपणे ॲक्सेप्टेड आहेत आणि मला काही मेडिकली क्वेश्चन कोणाला करायचं नाही. पण एवढं सांगायचं आहे की जेव्हा आपण मेंटली, फायनान्शियली आणि इमोशनली स्टेबल असतो, म्हणजे रेडी म्हणत नाही मी, स्टेबल असतो, तो पॉईंट माझ्या मते बाळाचा निर्णय घेण्यासाठी योग्य असतो. आणि तो वयाच्या कुठल्याही टप्प्यावर येऊ शकतो. त्यामुळे आत्ता आपण ज्या काळात धावतोय वेगानं, ज्या पॅशननी पुढे जाणाऱ्या मुली आहेत, त्यांच्यासाठी खास करून मी जेव्हा या फेजचा विचार करायला सुरुवात केली तेव्हा असं वाटलं की अरे येस, म्हणजे
अन्न वस्त्र निवारा आणि त्याच्याबरोबर एक काय व्हॅल्यूज मी माझ्या पुढच्या पिढीला देऊ शकीन असा विचार जेव्हा माझ्या डोक्यात यायला लागला, काय प्रिन्सिपल्स आपण देऊ शकू ह्या बाळाला, काय व्हॅल्यूज शिकवू शकू, तो पॉईंट आमच्यासाठी असा होता की येस आता आपण रेडी आहोत पेरेंट्स होण्यासाठी. तर प्री प्रेग्नन्सीच्या ह्या फेजमध्ये, ती फेज साधारण होती 2 ते 3 महिन्याची. त्याच्यातला पहिला टप्पा विचारांचा होता जो मी आता तुम्हाला सांगितला, आणि तो टप्पा खूप महत्त्वाचा असतो विचारांचा. तो पास केल्यानंतर आपण फिजिकल टप्प्यावर जेव्हा येतो तेव्हा योग्य डाएट, अतिशय चोख एक्सरसाइज आणि योग्य विटॅमिन्सच्या गोळ्या घेणं डॉक्टरांना विचारून, या 3 गोष्टी आम्ही एकदम शिद्दतचे फॉलो केल्या. राईट, म्हणजे आयर्न, व्हिटॅमिन डी आणि मल्टीव्हिटॅमिन टॅबलेट्स मी 3 महिने आधीपासून वगैरे सुरू केल्या होत्या. आता मी तुम्हाला ड्युरिंग प्रेग्नन्सी या माझ्या काळात येते की जेव्हा मला स्वतःला कळलं की मी प्रेग्नंट होणार आहे, तोपर्यंत ऑब्व्हियसली शारीरिक आणि वैचारिक दोन्ही पातळ्यांवर आम्ही दोघंही तयार झालो होतो. त्यामुळे तो दिवस जो होता तो माझ्यासाठी एक्सपेक्टेड पण होता पण अनएक्सपेक्टेड पण होता. कारण त्या दिवशी मी टेस्ट केली, ऑब्व्हियसली ती पॉझिटिव्ह आली आणि मी गौरवला आतमध्ये बोलवलं आणि सांगितलं की आतमध्ये कसं बोलवलं सांगतो. मी बाहेर हॉलमध्ये जेवत होतो आणि ही बेडरूममध्ये होती. आतून हिने मोठ्या आवाज दिला, गौरव लवकर ये, झुरळ आलं इकडे. आणि मला असं झालं की मी जेवतोय आणि मला असं झालं की अच्छा झुरळ आलंय, मग ठीक आहे उठूया. मग मी उठून आतमध्ये गेलो तर ती म्हटली बघ तिकडे झुरळ, तिकडे झुरळ. तर आमच्याकडे असा एक वॉलवर स्टँड आहे आणि त्या स्टँडवर तिने ती टेस्ट ठेवली होती आणि मी ती पाहिली आणि माझे डोळे चक्रावले. म्हणजे आम्हाला दोघांना अपेक्षित होतं पण तरी अनपेक्षित धक्का होता, असा तो पॉईंट होता. सो तिथे आम्हाला कळलं की मी प्रेग्नंट आहे. आणि त्या पॉईंटपासनं खरं सांगते की फर्स्ट ट्रायमिस्टर माझी इतकी मख्खन गेली, इतकी स्मूथ गेली. म्हणजे मला काही लोकांनी सांगितलं होतं, ऑब्व्हियसली आपण ऐकतो वाचतो की पहिल्या ट्रायमिस्टरमध्ये तुम्हाला उलट्या, मळमळ, चक्कर येणं, नॉशिया असं सगळं होईल, पण मला ह्यातला एक कणही नव्हतं. हे सगळं स्मूथ होत असलं तरी सुद्धा आपला एक मेंटली एक फोकस चेंज होतो, तसा माझा झाला. सो त्या फेजमध्ये आम्हाला माहिती होतं की आपला फोकस चेंज होणार आहे. सो हर्षदा आणि मी आम्ही दोघांनी ठरवलं होतं की बिकॉज आपण आता प्रेग्नंट होणार आणि आपल्या आयुष्यात एक नवीन कोणतरी व्यक्ती येणार आहे, तर आम्ही दोघांनी ठरवलं होतं की यूट्यूबवर आपण थोडा काळ स्टॉप घेऊयात एक काही महिन्यांसाठी. कारण का स्लो डाऊन घेऊयात, कारण का खूप स्ट्रेस येतो. काही म्हटलं तरी ते स्क्रिप्टिंग आलं, कॉन्टेंट क्रिएशन आलं, त्याचं शूटिंग आलं, ते फिल्मिंग केल्यानंतर त्याचं एडिटिंग आलं, पोस्ट प्रोडक्शन आलं, सगळ्या गोष्टी एकमेकात गुंतलेल्या आहेत आणि त्याच्याने कधी कधी स्ट्रेस येतो. कारण का आपलं यूट्यूब चॅनल कसं आहे, सगळं टाईम बेस्ड आहे. कुठली तरी न्यूज झाली तर त्याच्यावर ते लगेच तो कॉन्टेंट येणं खूप गरजेचं आहे आणि ते स्ट्रेस नको होतं. सो आम्ही दोघांनी त्यावेळेस ठरवलं होतं, म्हणजे बिफोर प्रेग्नन्सी आणि जस्ट ॲट द स्टार्ट ऑफ प्रेग्नन्सी आम्ही दोघांनी ठरवलं होतं की आपल्याला हा निर्णय घ्यायला लागेल. आणि आम्ही तो निर्णय घेतला आणि आय थिंक फर्स्ट प्रेग्नन्सीमध्येच फर्स्ट ट्रायमिस्टरमध्येच आम्ही ते युट्यूबला थोडंफार आय थिंक आपण कम्युनिटी पोस्ट पण केली की तो फोकस चेंज होणार. म्हणजे आपण कितीही पॅशनेटली पुढे जाणाऱ्या महिला असलो तरी सुद्धा तो पॉईंट इमोशनलीच असा असतो की आपला थोडा फोकस चेंज होतो, विच इज फाईन, कारण तुम्ही लगेच परत ट्रॅकवर येऊ शकता काही महिन्यांनी. पण त्या पॉईंटला ऑब्व्हियसली मला पण थोडं अस्वस्थ व्हायला झालं, कारण माझ्यासाठी असं आहे की यूट्यूब आणि जर्नलिझम आणि मी जे करते वाचन, रिसर्च, ते ऑक्सिजन आहे माझ्यासाठी. म्हणजे ते काम नाही आहे माझं, ते प्रेम आहे माझं. तर ते प्रेम थोडा वेळ कसं काय कमी करायचं असं वाटलं होतं. पण येस, तो फोकस थोडा आम्ही त्याच्यामुळे चेंज केला. आणि मग आमच्या हॉस्पिटलच्या फेऱ्या सुरू झाल्या. आणि आता आपण थोडंसं इकडच्या, मी तुम्हाला पटकन गव्हर्नमेंट सिस्टीमबद्दल सांगते की इकडे डिलिव्हरीपर्यंतची गव्हर्नमेंट सिस्टीम कशी होती. तर इथे प्रत्येक झोन वाईज, प्रत्येक सबब वाईज काही सबब्सचं मिळून एक गव्हर्नमेंट हॉस्पिटल असतं आणि त्या सरकारी रुग्णालयामध्ये जवळपास 95% बायकांची डिलिव्हरी होते. काही लोक हे प्रायव्हेट हॉस्पिटल पण चूज करतात किंवा प्रायव्हेटली डिलिव्हरी जी होते गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्येच, पण प्रायव्हेट इन्शुरन्स अंडर असल्यामुळे काही एक्स्ट्रा फॅसिलिटीज मिळत असतील. पण 95% बायकांची डिलिव्हरी ही सरकारी रुग्णालयामध्ये होते. माझी पण तिथेच झाली आणि ते पण फ्री ऑफ कॉस्ट. म्हणजे तुम्हाला पैसा काही खर्च करायला लागत नाही. आमचा 9 महिन्याचा खर्च फक्त कुठे झाला तर तो अल्ट्रासाऊंड, म्हणजे सोनोग्राफीज जितक्या झाल्या त्या हार्डली 3 ते 4 झाल्या. आणि त्याच्यात सुद्धा गव्हर्नमेंट रिबेट मिळतं. म्हणजे ऑन अन ॲव्हरेज जर $200 एक सोनोग्राफी असेल तर त्यातले काही पैसे किंवा निम्मे पैसे किंवा थोडेसे त्याच्यापेक्षा कमी पैसे हे गव्हर्नमेंट तुम्हाला परत देतं. मी ज्या एरियात राहते तिथे वेरीबी मर्सी नावाचं हॉस्पिटल आहे. त्या हॉस्पिटलमध्ये माझी झाली. आणि इकडे मिडवाईफ, म्हणजे ज्याला आपण नर्स म्हणूयात, त्या मिडवाईफ तुम्हाला
ठराविक अंतराने, म्हणजे 40 वीकची जर प्रेग्नन्सी असेल तर काही एक पहिली अपॉइंटमेंट इतक्या वीकला, अशा काही तुमच्या एक 8 ते 9 अपॉइंटमेंट सेट असतात 40 वीकमध्ये. आणि प्रत्येक वेळेला मिडवाईफ वेगळी असते, कारण त्यांच्या रोस्टरप्रमाणे ते असतात. तुम्हाला गायनकोलॉजिस्टला जाऊन तुम्ही कुठला तरी स्पेसिफिक भेटता, डॉक्टर तुमचा एक ठरलेला असतो असं नसतं, कारण ही सगळी गव्हर्नमेंट हॉस्पिटलमधली मी तुम्हाला प्रोसेस सांगते. सो प्रत्येक डिलिव्हरीसाठी प्रत्येक प्रेग्नन्सीच्या अपॉइंटमेंटसाठी मी जेव्हा जायचे तेव्हा आत गेल्यानंतर मला तिथे माझं नाव गाव पत्ता सगळं टाकायला लागायचं. आणि मग मला एक पावती मिळायची. ती पावती घेऊन मी जाऊन बसले की त्यावेळेस जी अवेलेबल मिडवाईफ असेल ती आम्हाला भेटायची दोघांना. आणि मग आम्हाला त्या वीकचं जनरल आमचं चेकअप व्हायचं सगळं. मग नॉर्मल चेकअप, मग तुमचं वेट किती वाढलं आहे, पोट किती वाढलं आहे, आणि मग काही इश्यूज असेल तर आपण सांगू शकतो की आम्हाला हे होते ते होते. मग त्याच्यावरती सोल्युशन देतात की तुम्ही हे करू शकता, तुम्ही असं करू शकता, तुम्ही या गोळ्या घ्या किंवा तुम्ही हे क्रीम लावा, असं सगळं असं हेल्प मिळते तिकडे. आणि जेव्हा तुम्ही प्रेग्नंट आहात हे जेव्हा आम्हाला कळलं तेव्हा सगळ्यात पहिला पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट असतो तो म्हणजे जनरल प्रॅक्टिशनर, GP म्हणजे नॉर्मल डॉक्टर. तिथे जाऊन आम्ही सांगितलं की आम्ही प्रेग्नंट आहोत. त्यांनी बेसिक ब्लड टेस्ट केली आणि मग त्यांनी आम्हाला हॉस्पिटल अलॉट केलं. म्हणजे आम्ही ज्या एरियामध्ये येतो तो एरिया कुठल्या सरकारी रुग्णालयाच्या ज्युरिस्डिक्शनमध्ये येतो तिथे आम्हाला त्यांनी रेफरल लेटर दिलं आणि मग ते लेटर हॉस्पिटलमध्ये गेलं. आणि मग हॉस्पिटलमधनं आम्हाला फोन आला की आता तुमची केस हॉस्पिटलमध्ये आली आणि आता तुम्ही हॉस्पिटलमध्ये या. सो अशी अलॉटमेंटची प्रोसेस असते. आता या सगळ्या प्रीनॅटल अपॉइंटमेंट्स माझ्या सुरूच होत्या. साधारण 11-12व्या वीकनंतर आपण हॉस्पिटलमध्ये आपली केस गेली. पण 12व्या वीकचं जे एक स्कॅन असतं त्याच्यात एक जेनेटिकल काही डिसीज नाही आहे ना हे बघण्यासाठीचं जे एक स्पेशल स्कॅन असतं त्याच्यामध्ये तुम्हाला जेंडर पण बेबीचं कळतं. म्हणजे तुमची इच्छा असेल तर तुम्ही जाणून घेऊ शकता. सो आमची इच्छा होती आणि आम्हाला मनापासनं म्हणजे खूप आम्ही प्रार्थना करत होतो की प्लीज मुलगी असावी. आणि मला पहिली मुलगीच हवी होती, याला पण तेच होतं. आणि जेंडर आम्हाला कळलं की त्या स्कॅन नंतर की स्कॅन नाही ती ब्लड टेस्ट होती. नाही, आम्हाला नाही कळलं जेंडर. आम्ही ते जेंडर त्याची स्लीप येते एक, ती आम्ही पाहिली नाही, ती आम्ही घेतली आणि आम्ही आमच्या फ्रेंड्सना दिली. आणि म्हणजे आमची एक जवळची इकडे मैत्रीण आहे तिला दिली आणि फक्त तिनेच पाहिलं ते जेंडर, कारण का आम्ही जेंडर रिव्हील पार्टी करणार होतो. मग आमच्या मैत्रिणींनी ते प्लॅन केली ती प्रेग्नन्सी, ती आमची जेंडर रिव्हील पार्टी. त्यात वेगवेगळे आयडियाज होते की असं आपण बघतो ना कधी कधी यूट्यूबवर किंवा इंस्टाग्रामवर बघता बघा तुम्ही की बलून फोडला आणि आतनं ब्लू चिठ्ठ्या बाहेर पडल्या किंवा असं पिंक चिठ्ठ्या बाहेर पडल्या, म्हणजे पिंक म्हणजे मुलगी, ब्लू म्हणजे मुलगा असं. सो आम्ही पण तसंच काहीतरी करणार होतो. तर आम्ही वेगवेगळे प्रयत्न करत होतो. तर तो बघा तुम्ही की आम्ही आतमध्ये जो टी-शर्ट घातला होता तो त्या जेंडरचा टी-शर्ट होता. आणि आम्ही डोळे बंद केले होते आणि आम्हाला आमच्या मैत्रिणींनी टी-शर्ट दिला होता. आम्ही बेडरूममध्ये ऑफिसला गेलो होतो आणि आम्हाला आमच्या मैत्रिणींना टी-शर्ट दिला होता की हा टी-शर्ट तुम्हाला घालायचा आहे. आणि मैत्रीण बाहेर गेले. मग आम्ही पटकन तो टी-शर्ट घातला, डोळे बंद करून बाहेर आलो आणि जॅकेट चढवून बाहेर आलो. आणि मग बाहेरून आम्ही ते जॅकेट ओपन झालं, पण माझं जॅकेट काही ओपन होईना. तिथे माती, ऐन वेळेला माती होणं म्हणजे काय असतं. तिकडे माती झाली. आणि आमच्या त्यावेळेस खूप फ्रेंड्स होते आणि व्हिडिओ कॉलवर सगळी इंडियातली फॅमिली होती, सगळेजण एकत्र होते आणि नेमकं माझं जॅकेट ओपन होणं. पण हर्षाचं ओपन झालं त्यामुळे लगेच कळलं की मुलगी. सो जॅकेट ओपन झालं, पिंक टी-शर्ट्स निघाले आणि मला कळलं की मुलगी. आणि तो आमच्यासाठी जगातला आनंदाचा, एकदम अतिशय आनंदाचा, आमच्या दोघांच्या आयुष्यातला सर्वोच्च आनंदाचा क्षण कुठला असेल तर तो होता. तर जेंडर रिव्हील पार्टी झाली आणि त्या दिवशी रात्री आमच्या डोक्यातला आणि खास करून गौरवच्या डोक्यातला एक स्विच बदलला, कारण आता आपण मुलीचा बाप होणार हे त्याच्या डोक्यात तेव्हापासनं आलं. एक सांगायची की खूप छान गोष्ट, मी मगाशी जो व्हॅल्यूचा मुद्दा म्हणलं ना की अल्टिमेटली मला आमच्या बाळासाठी काय द्यायचं आहे, कुठल्या व्हॅल्यूज द्यायच्या आहेत, तर त्याची सुरुवात खरं तर प्री प्रेग्नन्सीपासून म्हणजे ड्युरिंग मी प्रेग्नंट असल्यापासूनच झाली. कारण माझी जी खूप जवळची मैत्रीण इकडची सकीना, तिने आणि तिच्या आईने, आम्ही अम्मीच म्हणतो त्यांना, त्या दोघींनी माझ्यासाठी डोहाळ जेवण प्लॅन केलं. कारण डोहाळ जेवण आमचं काय असं ठरलं नव्हतं करायचं, कारण आम्ही दोघंच इथे आहोत आणि फॅमिली खूप लांब आहे, तर मग कसं करणार. पण अम्मीनी पुढाकार घेतला आणि अम्मी मला म्हणली की कसं करतात डोहाळ जेवण, मला सगळं सांग, सगळं शिकव. यूट्यूबवर जाऊन
मराठी महाराष्ट्रीयन पद्धतीचं डोहाळ जेवण कसं करतात हे त्यांनी पाहिलं, कारण त्या महाराष्ट्राच्या नाही आहेत, त्या कर्नाटकच्या आहेत. अर्थात ते मुस्लिम असल्यामुळे त्यांच्या पद्धती सगळ्याच वेगळ्या आहेत, पण त्यांनी यूट्यूबवर जाऊन महाराष्ट्रीयन पद्धतीचं मराठमोळं डोहाळ जेवण कसं करतात हे त्या शिकल्या. अक्षरशः मला आठवतंय की अम्मीने मला फोन करून त्या घरी येऊन औक्षण कसं करायचं हे पण त्या शिकल्या. एकदा रंगीत तालीम केली आम्ही घरी, कसं करतात रंगीत तालीम केली आम्ही. त्याची रिहर्सल डिनर असतं ना तसं एक रिहर्सल डोहाळ जेवण झालं. आणि अम्मीने आणि सकिनाने फार सुंदर आमच्यासाठी डोहाळ जेवण अरेंज केलं होतं. आणि आता मी तुम्हाला अशा पॉईंटला आणते जिथे आय नो जगातली प्रत्येक प्रेग्नंट होऊ इच्छिणारी असणारी आणि झालेली मुलगी इरिटेट झाली असेल एका पॉईंटला. कारण आम्ही इरिटेट झालो होतो, कारण इतकं भरभरून प्रेम मिळत होतं, पण त्या प्रेमामध्ये काही जणांना म्हणजे फक्त अतिशय खूप भयंकर सल्लेच द्यायचे होते आम्हाला. आपल्या इकडं ना प्रेग्नन्सी ही किंवा डिलिव्हरी त्याच्यातली गोष्ट ही एक पेनशी जोडली जाते, एक निगेटिव्ह बायस कुठेतरी आहे समाजामध्ये आपल्या. पण प्रेग्नन्सी ही अतिशय सुंदर, डिलिव्हरी ही अतिशय सुंदर असणारी गोष्ट आहे आणि अतिशय पॉझिटिव्ह गोष्ट आहे. ह्याच्याशी आपण खूप कनेक्ट करत नाही आपल्या इकडच्या बायकांना. तर काय काय सांगू की तू भरपूर खा, 2 जीवांचं खा, कितीही जाड झालीस तरी चालेल, पण तुपाळ खा खूप. आणि मी म्हणत नाही की कमी खा, पण अरे तुम्ही जर स्वतःलाच प्राधान्य नाही दिलं तर तुम्ही बाळाला कसं नीट पोचणार आहात. कारण हे तर हॉरिबल सल्ला होता की तुला हवं तेवढं वजन तू वाढव या काळामध्ये. त्यानंतर काही लोकांनी असं सांगितलं होतं की संपलं आता, तुमच्या रात्री गेल्या, तुम्ही झोपून घ्या, भरपूर झोपून घ्या. म्हणजे मला असं होतं की आपल्याला उद्या जेवण मिळणार नाही म्हणून आज आपण 5 वेळेला जेवतो का? नाही, कारण झोप, भूक या अशा गोष्टी आहेत ज्या त्या वेळेपुरत्याच असतात. आणि 9लाच झोपा. तुम्ही उशिरा झोपला की तुमचे आता रात्र मग बाळ गाजवणार, म्हणजे रात्री आता तुम्हाला झोपाच नाही लागणार. किंवा काही जणांनी मला सांगितलं की खूप चालू नकोस तू, म्हणजे प्रीमच्युअर बेबी होतं. किंवा असे खाण्याच्या बाबतीत पण हे खा ते खा, मग असं होईल, मग तसं होईल. आणि असे एक ना अनेक सल्ले, म्हणजे फ्रेंड्स घ्या, फॅमिली फ्रेंड्स घ्या, जवळचे कलिग्स घ्या, म्हणजे काय वाटेल ते सजेशन्स होते. त्यातले खूप छान छान पण होते. एक जण तर मला म्हणाला की मोस्ट ब्युटिफुल एक्सपिरियन्स येणार आहे आफ्टर द बेबी कम्स आउट आणि फर्स्ट 2 मंथ्समध्ये. ज्या रात्री असतील, ज्या वेळेस तू जागा असशील, त्या रात्री परत आयुष्यात कधीही येणार नाही आहेत. सो बेसिकली हे जे अतिशय असंख्य सल्ले तुम्हाला येतात आणि काही लोक तर तुम्हाला विचारत पण नाही की तुझं काय चाललंय, तू काय करतेयस, त्यांचं कितपत ऐकायचं आणि ते किती आपल्या मेंदूपर्यंत पोहोचवायचं, हा एक फिल्टर लावणं खूप गरजेचं आहे. आणि ह्याच्यासाठी आमचा सल्ला आहे की तुम्ही एक गर्भसंस्कार म्हणून एक प्रकार असतो, तो तुम्ही घ्यायला पाहिजे, शिकायला पाहिजे, त्याचं ट्रेनिंग घ्यायला पाहिजे. आणि त्यात फक्त गर्भसंस्कार म्हणजे फक्त तुम्ही योगा करताय, स्पिरिच्युअल करताय असं नाही, तर टेक्निकल नॉलेज, मेडिकल नॉलेज घेणं, जे एक आपल्या कॉमन माणसाला जाणून घ्यायची गरज आहे तेवढं. नॉलेज विल सेव्ह यू. आणि हे नॉलेज असणं अतिशय कोर भाग आहे आपल्या प्रेग्नन्सीचं. आपल्या शरीराबरोबर काय होणार आहे, आपल्या शरीरात काय बदल होणार आहेत, आपल्या शरीराला डॉक्टर कुठे कुठे काय काय टच करणार आहेत, काय आपल्या शरीराबरोबर ड्युरिंग डिलिव्हरी पण होणार आहे, आफ्टर डिलिव्हरी होणार आहे, याचं इत्यंभूत नॉलेज असेल तर हा सगळा एक्सपिरियन्स हा एम्पॉवरिंग ठरतो. आणि याचं मूर्तिमंत उदाहरण आत्ता आम्ही आहोत असं म्हणायला हरकत नाही या सगळ्या प्रोसेसमधनं गेल्यानंतर. आणि मग हे नॉलेज तू घे. मला सांगायचं की माझी आई मला म्हणली की ठीक आहे, तू ही सगळी तयारी करतेस प्रेग्नन्सीची, पण तू जर नॉलेज नाही घेतलंस हे तर तुला खूप फटका बसेल. सो आईनी मला प्रचंड इन्सिस्ट केलं एका कोर्ससाठी, जो आम्ही आता, हे मार्केटिंग अजिबात नाही आहे, पण आम्ही तो कोर्स लेबर प्रिपरेशनचा, डिलिव्हरी प्रिपरेशनचा कोर्स केला. तो माय द्विजा हे यूट्यूब चॅनल आहे आणि ती आहे श्रेया शहा, जी स्वतः लॅक्टेशन कन्सल्टंट पण आहे आणि लेबर प्रिपरेशन कन्सल्टंट पण आहे. तर तिच्याकडनं आम्ही हा 1 year विथ श्रेया असा प्लॅन आहे तिचा, जो आम्ही घेतला, जो 2nd ट्रायमिस्टरपासून माझ्या सुरू झाला अप अंटील 4th ट्रायमिस्टर, म्हणजे आत्ता मी 4th ट्रायमिस्टरमध्ये तिथपर्यंत तो आहे. आणि त्याच्यामध्ये मेडिटेशन, डाएट, फिटनेस सेशन्स दर आठवड्याला 2, एक कपल काउन्सिलिंग, लेबर प्रिपरेशन, वजायनल डिलिव्हरीचं प्रिपरेशन, हे सगळं श्रेयाने घेतलं होतं. आणि आय थिंक हे नॉलेज घेऊन म्हणजे खूपच फायदा होतो. आणि खूप काही टिप्स आहेत. म्हणजे तुला काय वाटतं, असं तू काय टिप्स देशील की? बेसिकली मला खूप उपयोग झाला की तुम्ही तुमच्या बाळाशी पोटात असल्यापासून प्रचंड बोला.
म्हणजे तुम्ही ते काहीही बोला, पण तुम्ही ते बोला, तुम्हाला ते बाळ कसं हवं आहे, तू कशी आहेस हे त्या बाळाशी बोला. आणि हे मी अगदी बरोबरचं सांगते जे आमचं त्या क्लासमध्ये घेतलं गेलं होतं, पण त्याचा मला ट्रिमेंडस उपयोग झाला. कारण काही गोष्टी अशा आहेत ज्या मी सयुरीशी पोटात असताना बोलले होते आणि त्या खरंच झाल्या आहेत. म्हणजे ती बाहेर आल्यानंतर जेव्हा मी तिला पाहिलं तेव्हा तिच्या अपिअरन्समध्ये मला त्या गोष्टी दिसल्यात. सो ते खूप छान आहे. त्याच्यानंतर एक बॉडी अवेअरनेस आला आणि एक माइंड अवेअरनेस आला. बॉडी अवेअरनेसमध्ये मला हे कळलं की डिलिव्हरीच्या दिवशी जर नॉर्मल डिलिव्हरी झाली तर एपिझिओटॉमी म्हणजे काय, नॅचरल टिअरिंग म्हणजे काय, याच्यातला फरक मला माहिती नव्हता, तो कळला. ओव्हरऑल माझं प्रत्येक बॉडीचा पार्ट कशा पद्धतीने बेंड झाला पाहिजे, कशा पद्धतीने तयार व्हायला पाहिजे त्या वजायनल डिलिव्हरीसाठी हे कळलं. माइंड अवेअर आणि हे फक्त तुला नाही तर मलाही कळलं. कारण का इकडे नवऱ्याने किंवा फादरनी आतमध्ये लेबर रूम मध्ये असणं मॅन्डेटरी आहे. रुको जरा. बघा, कळा देऊन दमलेला बाबा असा दिसतो. मी पूर्णपणे आतमध्ये होतो, पूर्ण लेबर जर्नी मी आतमध्ये रूम मध्ये होतो. सो मलाही माहिती पाहिजे की काय होतंय. मजा आया. एपिझोड मी देणार म्हणजे काय देणार आहे. राईट. आणि आता गौरव जे सांगतोय ना की तुमच्या बॉडीबरोबर त्या दिवशी काय होणार आहे, तर त्याचा एक बकायदा बर्थ प्लॅन तयार केला होता. त्या लेबर डेच्या दिवसापर्यंत मी येतेच, पण त्याच्या आधी माइंड अवेअरनेसमध्ये सतत तुम्ही पॉझिटिव्ह राहा. असं काही नसतं. तुमची त्या वेळेची जी इमोशन आहे ना ती अॅक्नॉलेज करा. तुम्हाला रडायला येत असेल, तुम्हाला डिप्रेस्ड वाटत असेल, तुम्हाला सॅड वाटत असेल, तर ती अॅक्नॉलेज करा. हे आम्ही शिकलो या 9 महिन्यांमध्ये. कारण सतत कसं पॉझिटिव्ह राहणार, आपण वेडं वाटू. असा कुठला माणूस आहे की रोज सकाळी उठून तो अरे मी आज पॉझिटिव्ह, असं नाही होऊ शकत. आणि त्याच्यासोबतच काही लोकांना कंपल्सरी या 9 महिन्यात आयुष्यात एका पॉईंटला कट करून जी लोक आपल्याला निगेटिव्हिटी देत आहेत, ज्या लोकांमधनं आपल्याला ते मोटिवेशन मिळत नाही जे आपल्याला त्या क्षणी हवं आहे, कारण तुम्ही 2 जीवांचे असता, तर ते मोटिवेशन गरजेचं आहे. तर अशा लोकांना काही लोकांना कंपल्सरी त्या बॉर्डरवर ठेवलं की ओके आत्ता तुम्ही तिथेच थांबा, आता मी इन्व्हॉल्व नाही होऊ शकत. सो हा एक माइंड अवेअरनेस आणि बॉडी अवेअरनेस अशा पद्धतीने आला. आणि डेली रुटीन तर आपलं खूप चांगलं होतं, कारण ह्या थ्रू आउट 9 महिन्यांमध्ये साधारण 4 ते 5 किलोमीटर कमीत कमी मी रोज चालायचे. एक गोष्ट मी केली की भरमसाठ खाणं नाही. म्हणजे मी एक मील घेतलं की त्याच्यानंतर कंपल्सरी मी 2 तासाचा गॅप, 3 तासाचा गॅप देऊनच पुढचं खायचं आहे. सरबट इन बिटवीन असं काही खायचं नाही, ज्याच्यामुळे मला फिजिकल फिटनेसला मदत झाली. आणि तो फिजिकल फिटनेस माझ्या लेबरच्या दिवसापर्यंत आला. आणि माझा जो लेबर होता तो एकूण 36 तास चालला होता. 36 तासाच्याही वर चालला. राईट. असं नाही की पहिल्या तासापासून असं काही असं नव्हतं. तर 21 तारखेला साधारण रात्री मला पिरियड क्रॅम्पिंग सुरू झालं होतं आणि मग तो अख्खा दिवस असं थोडंफार क्रॅम्पिंग सुरू होतं. पण नॉर्मल आम्हाला माहिती होतं की काय होणार आहे. आम्ही त्याची वाटच बघत होतो. म्हणजे इट्स लाईक बोर्डाच्या परीक्षेचा सगळा अभ्यास झाला आहे, आता फक्त हातात प्रश्नपत्रिका येणं बाकी आणि आपण उत्तरं लिहायची आहेत, अशा पॉईंटला आम्ही होतो. त्यामुळे जेव्हा सुरू झालं लेबर तेव्हा तर तेव्हा आम्ही त्याच्या आधी 2-3 दिवस आम्ही एक बर्थ प्लॅन इथे लिहून ठेवला होता की आम्हाला लेबरच्या दिवशी जे डॉक्टर किंवा जे नर्सेस आतमध्ये असतील त्यांनी आमच्याबरोबर काय काय करावं अशी आमची इच्छा आहे, किंवा आम्ही लेबर कसा घालवू इच्छितो. राईट वाक्य आहे. करेक्ट. ये बडी अच्छी बात कही आप. तर आम्हाला आतमध्ये स्पीकरमध्ये गाणी लावायचे, आम्हाला फोटोज काढायचे, आम्हाला व्हिडिओ शूट करायचं, प्लस फिजिकली काय काय आम्हाला करायचं आहे. म्हणजे सिझरिन आम्हाला करायचं आहे का नाही, ऑब्व्हियसली नाहीच करायचं आहे, पण आम्हाला काय अवॉइड करायचं, ते अवॉइड करण्यासाठी आम्ही काय करू इच्छितो किंवा आम्ही काय करू शकतो हे आम्ही प्रॉपर सगळं लिहून दिलं. सो ड्युरिंग लेबर एपिझिओटॉमी जर करायची असेल तर ती कुठल्या पॉईंटला तुम्ही विचारा. कारण भारतामध्ये एपिझिओटॉमी माझ्या मते डायरेक्ट करतात, त्याला परमिशन लागत नाही. भारताच्या बाहेरच्या काही देशांमध्ये जसं ऑस्ट्रेलियामध्ये एपिझिओटॉमी जर विदाऊट कन्सेंट केली तर सू करू शकतो कोणीही पेशंट. त्यामुळे एपिझिओटॉमी जर करायची वेळ आली, नॅचरल टिअरिंगची वेळ आली तर व्हॉट वूड यू प्रेफर हे आम्ही लिहिलं होतं. बाळ झाल्यानंतर बाळाची कॉर्ड कापायची आहे ती बाबांना कापायला द्या.
प्लसेंटा डिलिव्हरी म्हणजे काय, प्लसेंटा पूर्णपणे डिलिव्हर झाल्याशिवाय बाळाची कॉर्ड कापू नका, हे सगळं मी जे बोलते ते तुम्ही गुगलवर टाकून अगदी त्याचे डिटेल्स बघू शकता. कॉर्ड क्लॅम्पिंग म्हणतात, तर ते आम्हाला करायचं आहे. हे सगळं अर्थात आमची इच्छा आहे, म्हणजे ऐन वेळेला जर काही झालं तर आम्ही काय डॉक्टर नाही आहोत की हेच करा, डॉक्टर जे सांगतील तेच आम्ही ॲक्सेप्ट करणार, पण आम्हाला नॉर्मल डिलिव्हरी करायची इच्छा आहे, पण आम्हाला हे सगळं करायची इच्छा आहे. असं डिटेल बर्थ प्लॅन आम्ही लिहून डॉक्टरांना दिला होता. आणि लेबरच्या दिवशी जेव्हा माझ्या कळा वाढल्या रात्रीतनं, त्यावेळेस रात्री शेवटी रात्री 3 वाजता सुरू झाल्या होत्या, मग तो अख्खा दिवस गेला आणि मग त्याच्या पुढच्या दिवशी रात्री 12:30ला त्या खूप वाढल्या आणि मग मला ॲडमिट केलं. आणि त्याच्यानंतर पण सकाळी 10 वाजेपर्यंत त्या सगळ्या सुरूच होत्या खूप. आणि मग एका पॉईंटला आम्ही हे पण लिहिलं होतं की आम्हाला एपिड्युरल घ्यायचं असेल तर ते कधी घ्यायचं आहे, आम्हाला किती सेंटीमीटर डायलेशन नंतर आमची इच्छा आहे, हे सगळं त्या बर्थ प्लॅनमध्ये लिहिलं होतं. आणि इकडची मेडिकल सिस्टीम पण अशी आहे की इकडचे मिडवाईफ्स हे तुम्हाला एका पॉईंटनंतर डायरेक्ट ॲक्शन नाही करत, ॲडवाईस करतात, रेकमेंड करतात, सजेस्ट करतात, आणि तुमच्या डिसिजन त्यांनी ऐकल्याशिवाय ते पुढे जात नाहीत, जर एव्हरीथिंग इज अंडर देअर कंट्रोल असेल तर. आणि ह्या सगळ्यानंतर मग 21 तारखेचा अख्खा दिवस माझा जरी ड्युरिंग लेबर असेल तरी मग आम्ही TV बघ, त्या बॉलवर बसून एक्सरसाइज कर, गाणी ऐक, असा सगळा घरीच घालवला. जी फर्स्ट स्टेज होती माझ्या लेबरची साधारण 3 ते 4 सेंटीमीटर डायलेशनची, ती आम्ही घरीच घालवली. हॉस्पिटलला फोन केला होता, त्यांनी एकदा जाऊन पण आलो, चेकअप करून त्यांनी घरी पाठवलं. सो मग ते म्हणले घरी एन्जॉय करा ही प्रोसेस. तर म्हणलं ठीक आहे, आता पेन एन्जॉयच करायचे तर मग एन्जॉय करूयात. मग आम्ही छान बिग बॉस लावलं होतं मोठ्या आवाजात. बिग बॉस ऐकत ऐकत आमचं सगळं बाळाला सांगत होतं, कारण ते हालतच होतं तरी पण सयुरी आतमध्ये. तर मी तर सांगत होते की आता तू येणारच आहेस उद्या वगैरे. सो ही जी पेन असते ना, ही पेन खूप हव्वा केला जातो की खूप दुखेल खूप दुखेल. ही पेन खरं तर खूप पॉझिटिव्ह पेन आहे, कारण आपल्या बॉडीपेक्षा ही पेन हवी होत नाही. आपल्या बॉडीला झेपेल अशीच ही पेन निसर्गाने दिलेली असते. आणि त्याच्यामुळे एकदा हे ठरलं, एकदा ब्रीदिंग एक्सरसाइजेस तुम्ही शिकलात की ही लेबरची प्रोसेस ही फार एम्पॉवरिंग असते पेरेंट म्हणून. आमचे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत जे प्रयत्न चालले होते ते फॉर्च्युनेटली सक्सेसफुल झाले, कारण बाळांनी आतनं साथ दिली, त्यामुळे नॉर्मल डिलिव्हरी झाली. अर्थात सिझरसाठी पण तयारी होती, आणि त्यातलं असं काही तुम्हाला कोणी अवॉर्ड देत नाही आहे की नॉर्मल झालं म्हणजे तुम्ही बेस्ट आहात आणि सिझर झालं म्हणजे नाही. डॉक्टरांवर काही गोष्टी सोपवणं, तो विश्वास देणं, त्यांच्यावर ठेवणं, तेही तितकंच गरजेचं आहे. पण आम्हाला हे थोडं आधी माहिती असल्यामुळे, ते नॉलेज आम्ही घेतल्यामुळे मी ठरवलं होतं की घाबरायचं नाही, काहीही झालं तरी घाबरायचं नाही, रडायचं नाही. एकंदरीत हा जो 9 महिन्यातला मेंटल आणि फिजिकल फिटनेस ठेवण्याचा आम्ही जो प्रयत्न केला, त्याच्यामुळे नॉर्मल डिलिव्हरी झाल्या दुसऱ्या दिवशी, म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी झाल्या इथे अर्ध्या तासाने मला सांगितलं जाऊन तू आंघोळ कर, छान तयार हो. मी जाऊन आंघोळ केली, व्यवस्थित फ्रेश झाले, डिलिव्हरी झाल्या. आणि दुसऱ्या दिवशी मी एक्सरसाइजसाठी, म्हणजे लेट इव्हिनिंग सयुरी झाली आणि दुसऱ्या दिवशी 12 वाजता मी पहिला एक्सरसाइज केला माझा. तर अशी ही सगळी आमची प्रेग्नन्सीची प्रोसेस होती. महिला दिनाच्या निमित्तानं खास करून मला तुमच्याशी शेअर करावं असं वाटलं, कारण तुमचे काही कमेंट्स असतील तर त्याही मला इथे खाली सांगा. आणि मी जे आत्ता काही बोलले त्यातल्या काही गोष्टी तुम्हाला रिलेट झाल्या का, तुम्हाला यातल्या काही गोष्टींचा बेनिफिट होईल का, हे पण मला नक्की सांगा. आणि ॲज अ फादर, बापाचा प्रेझेन्स फक्त बाळ झाल्यानंतर घेण्यामध्ये नाही आहे, तर ते बाळ होताना ड्युरिंग त्या प्रोसेसमध्ये पण किती महत्त्वाचं आहे हेही मला सांगायची इच्छा होती. आणि आय थिंक इंडियात अलाउड नाही आहे ना लेबर रूममध्ये फादर काही याच्यात आहे, आय डोंट नो, तुम्ही सांगा कमेंट बॉक्समध्ये. पण आतमध्ये जर का तुम्हाला चान्स मिळत असेल जायला, मी सगळ्या फादर्सना सांगतो, होणाऱ्या फादर्सना, की तुम्हाला जर का आतमध्ये जायचा चान्स असेल तर तो मिस करू नका. नेक्स्ट लेवल एक्सपिरियन्स आहे तो, मी शब्दात नाही सांगू शकत, पण तुम्हाला खूप काही कळतं आणि एक वेगळ्या लेवलचा एक रिस्पेक्ट आय थिंक तुम्ही तुमच्या वाईफसाठी तो तयार होईल तुमच्या मनात. खूपच अमेझिंग एक्सपिरियन्स असतो. आणि बाबा म्हणून जे कनेक्ट होणं असतं ना, ते त्या पॉईंटला जर तुम्ही उभे असाल ना त्या लेबर रूममध्ये, बर्थ स्वीटमध्ये, तर यार मी नाही सांगू शकत. म्हणजे मी पुश करत होते आणि मिडवाईफला सांगत होती की जरा या बाजूला या, जरा बघा कुठपर्यंत आलं आहे तुमचं बाळ वगैरे. म्हणजे इतकं अशा लेवलला सगळं आमचा मजा मस्ती चालली होती आतमध्ये. महिला म्हणून मला एम्पॉवर करणारी ही जर्नी होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती, म्हणून हा व्हिडिओ आहे. इतकं पर्सनल गोष्टी नाही तर मी यूट्यूबच्या चॅनलचा आपला हा तसा जॉनर नाही आहे, पण मला असं वाटलं की आज ही सांगावी. आपले नॉर्मल वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ याच्या पुढे पण येतच राहतील.
पण ही जर्नी तुम्हाला आवडली का हेही सांगा. आणि आता जवळपास 1 वाजत आला आहे, पुढच्या फीडची वेळ झाली आहे, सयुरी उठण्याची वेळ झाली आहे. त्यामुळे आता आपण हा व्हिडिओ थांबूयात का वाटतं तुला? कारण 4th ट्रायमिस्टरमध्ये एक आहे की बाळाला दूधबीत दिल्यानंतर आईनी झोपून जायचं असतं, कारण त्या बाळाचं नॅपी चेंज पुढचं त्याला झोपवणं हे बाबा करतो. त्यामुळे आमच्या दोघांची ड्युटीची वेळ झाली आहे. एपिसोड हा संपतोय, पुढचा एपिसोड सुरू होतोय. महिला दिनाच्या पुन्हा एकदा सगळ्यांना खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट ज्या प्रेग्नंट आहेत त्यांच्यासाठी आणि ज्या प्रेग्नन्सीचा विचार करतायत त्यांच्यासाठी. खरंच ही एम्पॉवरिंग जर्नी आहे. तर सांगा कशी तुमची होती ते. धन्यवाद. थँक्यू. बाय.